श्रीकृष्ण आणि त्यांची जी काही टीम होती त्यामुळे मला असं वाटतं ते विजयी होऊ शकले. तर कोर टीम हे करताना हे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही जी प्रत्येक ही मॅनेजमेंटमध्ये आपण पाहिलं की फायनान्स, कॉस्टिंग, मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट, त्याच्यानंतर तुमचं प्रोडक्शन, इंजिनिअरिंग, ह्या सगळ्याचा एक एक माणूस, मटेरियल्स मॅनेजमेंट, परचेज, एक्सपोर्ट, ह्याच्या प्रत्येकाचं फंक्शन, कारण आपण उद्योजक असतो आणि सगळ्या भूमिका आपल्याला करायला लागतात आणि मग ते त्या यांच्यासारखे की तो मी नव्हेच सारखं आपल्याला प्रत्येक वेळा ते ड्रेस बदलायचे, फिरता रंगमंच की आपणच तिकडे, आणि मग जी काही ओढाताण होते आणि सगळ्याला पण योग्य हे न्याय देऊ शकत नाही. तर आपल्याकडचं जे मॅनेजर आहे त्यांची स्किल्स काय आहेत आणि तो कुठल्या स्किलला किंवा त्याच्याकडे अमुक अमुक गुण आहे, तर आपल्याला वाटतं की हा नालायक आहे. पण जर का आपण बघितलं की नाही ह्याच्याकडे हा गुण आहे, ह्याच्याकडे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचं बोलत असतानाच आपल्याला कळतं की हा काय करू शकतो, तर त्याला दुसऱ्या भूमिका जर का त्याला दिली तर तो ते चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि मग त्याच्यातून आपल्याशी प्रामाणिक असलेले, अजिबात कुठल्याही प्रकारचं ज्यांचं करप्शन करणार नाहीत, खोटं बोलणार नाहीत आणि प्रवास करू शकतात बाहेर, कमी खर्चामध्ये किंवा योग्य खर्चामध्ये राहू शकतात, अशा एकेका माणसाला त्या त्या पोझिशन मध्ये नेऊन ही कोर टीम मी तयार केली. आणि मग पुढे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताखाली सब कोर टीम, आणि पुढे मग अजून जे काही ऑर्गनायझेशन आपण ज्याला म्हणू स्ट्रक्चर आणि ग्रोथ ही होत गेलेली दिसते.